जय हरी शेतकरी मित्रांनो, आज बरेचसे शेतकरी आपली पारंपरिक शेतीमध्ये बदल करून वेगळ्या प्रकारची शेती आता करण्याच्या मागे लागले. त्याचे कारण असे आहेत की जे काही सध्याची पारंपरिक शेती आहे, या पारंपरिक शेतीमध्ये उत्पादन बऱ्यापैकी होत आहे, शेतकरी मेहनत घेत आहेत, मात्र या शेतीमालांना भाव मिळत नाही. मग बरेच शेतकरी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, ज्यांची काहीतरी करण्याची वेगळं काहीतरी करण्याची अशी क्षमता आहे, असे बरेच शेतकरी या पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबाग लागवडीच्या मागे लागलेत. आणि त्याच शेतकऱ्यांसाठी राज्य शासनानं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही चालू केली की जे शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमात जी फळबाग लागवड योजना राबवली जाते त्यामध्ये पात्र होत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही चालू केली आहे. आणि या योजनेसाठी राज्य शासनानं प्रशासकीय मान्यतासुद्धा दिलेली आहे. आणि यावर्षी 2026-27साठी शासनानं निधीचीसुद्धा तरतूद केलेली आहे. आणि त्याच बाबतीतचा एक शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय आपल्याला बघायचा आहे की या शासन निर्णयामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती तरतूद झालेली आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जे फळबाग लागवड करू इच्छितात अशा शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शासन निर्णय असा आहे मित्रांनो की सन 2026-27मध्ये अंमलबजावणी या फळबाग लागवड योजनेची करण्यासाठी अर्थसंकल्पित जी तरतूद आहे त्या निधीच्या 60% मर्यादेत म्हणजे 99 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केलेली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 90 कोटी रुपये तरतूद आहे, तशी अर्थसंकल्पामध्ये 150 कोटी रुपये आहे. मात्र आता सध्या याची 90 कोटी तरतूद केली आहे. अनुसूचित जातीसाठी 10 कोटी रुपये ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे, मात्र यामध्ये 6 कोटी रुपयाची आता सध्या तरतूद केलेली आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 5 कोटी रुपयाची तरतूद आहे, मात्र सध्या यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची असेल अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे आणि महा-डी-बी-टी योजनेच्या माध्यमातून यासाठी अर्जसुद्धा केले पाहिजेत. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.